इथे मॅचला आपण सुरुवात करतोय. नवा सामना तो आपल्या भेटीला येतोय. टीम रॉयल स्टनर त्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय ते टीम वेदांत 11 कैलासतरी फॅन टीम धाकटी डहाणू या टीमला पहिल्यांदा फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय. मयूर मर्दे डहाणूकरांचा एक दर्जेदार हरपन मौला खेळाडू. नेहमीच मयूर मर्देची फलंदाजी झाली तर धाकटी डहाणू हा संघ तो विजयाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपताना आपल्याला पाहायला मिळतो. तो मयूर मर्दे ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि मयूरच्या साथीनं निखिल हे दोन खेळाडू ते मैदानाच्या आतमध्ये येत. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज श्रीकांत जो पहिल्या ओव्हर करता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांतच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. एक बलाढ्य सामना, रोमहर्षक उत्कंठावर्धक ही मॅच, सर्व प्रेक्षकांना अगदी मैदानाच्या दिशेनं खिळवणारी मॅच जी सुरू झाली आहे. सामना क्रमांक 5. पहिला बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल मयूर मर्दे ब्रँडेड हिट षटकार. गणराज टॅटो आर्ट गणेश तरे यांच्याकडनं 100 रुपये इथे येत आहेत या षटकाराकरता मयूर मर्दे करता. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. हे मैदान तसं षटकार आणि चौकारांकरता ओळखलं जातं आणि इथे अगदी ती षटकारांची ओळख गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्या षटकातील पुढचा बॉल श्रीकांत समोर मयूर मर्दे उभा आहे. हा यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर हलकासा आत आला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. तिथे मयूर स्वतःला समजवत असताना नेमकं काय घडलं होतं, कारण बॅकफुटला जाऊन खेळत होता. यष्ट्या दाखवून तिथे खेळ तो आपल्याला पाहायला मिळाला होता. बॅट अँड बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर कनेक्शन नव्हतं, त्यामुळे एक डॉट बॉल तो पाहायला मिळालाय. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल अगदी आपल्या कौशल्यानं तिथे थांबवला. पंचांकडनं वाईटचा इशारा आलाय. वाईट इथे रन मिळत असताना आमिर दाफेदारनं 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत तिथे बीमर करता रिव्ह्यू घेतला गेलाय. बघूया बघूया तिसऱ्या पंचाचा काय निर्णय येतोय. तिथे बीमर तो तपासला जातोय. श्रीकांत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक तगडी मॅच ती सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कडा आणि बडा मुकाबला. वाडा तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेटरच्या खेळाडूंना जे नवीन काहीतरी शिकतायत त्यांना खूप काही पाहण्यासारखं आहे या मॅच मध्ये आणि ते निश्चित या मॅचला पाहत असतील. काहीतरी वेगळं शिकायला मिळेल, काहीतरी चांगलं शिकायला मिळेल. तालुक्याबाहेरचे खेळाडू जेव्हा तालुक्यात येतात, नुकता राहुल पाटीलनं जी फलंदाजी केली ना तीही पाहण्यालायक होती. काहीतरी शिकण्यासारखं होतं त्यामधनं, कारण एका बाजूनं संपूर्ण टीम अपयशी आहे, मात्र मी या टीमचा प्रमुख आहे. मला या मॅचला माझ्या टीमला कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकवायचं आहे आणि ती जिंकवण्याची भावना घेऊन मैदानामध्ये दर्जेदार खेळ त्याने केला. कुठेही आपल्या स्वतःवर प्रेशर येऊ दिला नाही. रिव्ह्यू लॉस, इट्स अ वाईट. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 7 या आकड्यावर. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. पुण्याच्या एकदा बॅटच्या पट्ट्यात निस्तत विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर जरी षटकार खाल्ला असला तरी तिथनं कमबॅक करणं जाणतो. आपल्या बोटांची जादू दाखवतोय. चेंडूला वळवतोय, फिरवतोय. फलंदाजाला तिथे थोडंसं प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र पायावर होता आणि त्याचा समाचार घेतलाय. बॉलला पहिल्या टप्प्याखेरीस पाठवून दिलंय. लॉंग लेग मधनं सीमारेषा पार चौकार.
पुढचा बॉल पुन्हा एकदा लोवर फुल टॉस, त्याला उडवलंय आणि फेकून दिलंय सीमारेषा पार. दमदार हिट, षटकार 6. गणराज टॅटो आर्ट्स गणेश तरे यांच्याकडनं 100 रुपयाचे कॅश प्राइज येते या षटकाराकरता. पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे डाऊन द लेग हा बॉल होता. पंचाने दर्शवलं बॉल निर्धावच्या स्वरूपाने आला. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला येतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिलं तर 17 धावा. एक चांगली सुरुवात ती आपल्याला पाहायला मिळते. श्रीकांत जो पहिल्या ओव्हर करता मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आणि त्या ओव्हरमध्ये 17 रन्स या धाफलकावर खर्च होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक परफेक्ट ऑलराऊंडर दर्जेदार खेळाडू ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये ज्याच्या एक खेळाचा नेहमीच बोलबाला राहिलाय तो अमीर दाफेदार गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मग ती ठाणे जिल्हा प्रीमियर लीगची स्पर्धा असो, मीरा भाईंदर बिग बॅश स्पर्धा असो, किंवा मग एक गाव एक संघ फॉर्मॅटमधनं रॉयल स्टनरकडनं खेळणं असेल, किंवा मग खुल्या गटातनं वेगवेगळ्या टीम्सच्या माध्यमातून त्याचं खेळणं असेल, प्रत्येक वेळी प्रभावित करणारा खेळ ज्यानं मैदानात दाखवलाय तो अमीर दाफेदार सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येतोय. अमीर जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत नाही, त्याचा काही नाही. आयोजकांनी तसं दर्शवलंय. मॅचच्या आधीच विचारलं होतं मी त्याचा आज आणि उद्या या 2 दिवसात तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. मी मॅच सुरू होण्याच्या आधीच विचारलं होतं सागर पाटील यांना. आपण तालुक्यात पहिलं प्रत्येक दिवशी तेच असतं, कारण खुल्या गटाचं किंवा मग हे क्रिकेट त्यामध्ये थोडीशी मुभा आहे. अमीर आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर. धन्यवाद कमलेश गुप्ता, आपण इथपर्यंत आलात, आपलंही मनपूर्वक धन्यवाद. इथे मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट बिटवीन द गॅप कव्हर ड्राईव्ह तो पाहायला मिळालाय. अगदी सौरव गांगुली स्टाईल मध्ये हा फटका तो मैदानात खेळला गेला होता. 2 रन तिथे कंप्लीट केले. तिसऱ्या धावेकरता मनसुबा होता, मात्र 2 धावा त्यावर समाधान मानलं गेलंय. या दुहेरी धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते 19 या आकड्यावर. पहिला बॉल त्यावर एक दुहेरी धाव धावफलकावर जोडली गेली आहे. अमीर दाफेदार गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर निखिल तो फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाज अमीरचा निखिल करता. चला गेम थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे, कारण सागर पाटील आपण संपर्क साधायचा आहे. सागर पाटील या स्पर्धेचे आयोजक. यावेळेस मात्र तिथे विकेट किपरला गुंगारा दिलाय. बॉल वेगानं चाललाय आणि सरळ लॉंग स्टॉप मधनं बॉल सीमारेषा पार. चौकार. बाईचा इशारा आलाय. 4. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उडवलाय आणि फेकून दिलाय सीमारेषा पार. दमदार बॅटिंग. षटकार. गणेश तरे यांच्या माध्यमातून याही षटकाराकरता 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. गणराज टॅटो आर्ट्स ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतनं आपण पाहतोय. धावसंख्या धाफलकावर वाढत असताना जाऊन पोहोचते 29. 29 धावा. पुढचा बॉल यावेळेस अगेन एकदा बॉलला उडवलाय, मात्र यावेळेस त्या फटक्या करता क्षेत्ररक्षक घेतलाय. निखिलला माघारी परतावं लागेल. विकेटचं बदन खेळाडू बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता अनिकेत जो मैदानाच्या आतमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. धावसंख्या 29 आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अमीर दाफेदार जो सज्ज होतोय. नवीन बॅटर अनिकेत टवकुरे हातानं फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंड करणं सज्ज होतोय. हा यावेळेस फिरवलेला बॉल तिथे नीट कळाला नाही, त्यामुळे वळालाही नाही. टर्न झाला होता चेंडू. टप्पा खाल्यानंतर चेंडूला देहयष्टीच्या बाजूने वळवलं होतं. आमिर दाफेदार बुटांची जादू दाखवण्याकरता ओळखला जातो आणि इथे जर आपण पाहिलं तर ती आपली बुटांची जादू दाखवते. पहिल्या 2 बॉलवर 3 बॉलवर अगदी चांगल्या रन्स आल्या होत्या. पहिल्या 3 बॉलवर 12 आल्या होत्या, मात्र त्यानंतर थोडीशी शांतता ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक खराब फटका त्याचं चेन, कारण पदलालित्य नव्हतं, पाय चालले नव्हते. आपल्या जाग्यावरनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये केलाय. ओव्हर समाप्त झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ. तर नंतर धाफलकावर धावसंख्या 29. 29. 2 ओव्हर नंतर 29 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये संमिश्र खेळ राहिलाय, कारण एक महत्वाची विकेट निखिल ज्याला माघारी परतवलंय. मयूर मर्दे मैदानामध्ये शाबूत आहे, ती एक जमेची बाब जरूर आहे. मात्र मयूर मर्देला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दाखवावा लागेल. प्रीतम बारी सातत्यानं टीमच्या सोबत अनुपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय. आज बारी समाजाच्या ज्या स्पर्धा सुरू आहेत त्यामध्ये प्रीतम बारी खेळताना पाहायला मिळतोय, त्यामुळे तो इथपर्यंत आलेला नाही. इथे लॉट्स टाकले जात आहेत. अकलोली संघ जयलाच उचलू दे. जयच्या शुभ हस्ते उचला चिठ्ठ्या. हा पहिला सामना यावेळेस तिथे एक सिंगल ती दाफलकावर जोडली जाते. लॉट्स टाकले जात आहेत दुसऱ्या फेरीतील. शिवकृपा गातेस कोळकेवाडी आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी अकलोली जो पहिला सामना असेल. दोन्ही कॅप्टन 4 ओव्हर नंतर टॉस करण्याकरता यायचे. गणेशपुरी आणि विजयी संघामध्ये मॅच असेल. अंबोडे संघाला बाय मिळते. यावेळेस मात्र हा बॉल इट्स अ हाय अँड हँडसम तगडा स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या राफलकावर 38 धावा या राफलकावर आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज
तोहेद जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि तोहेदच्या विरोधामध्ये एक चांगला फटका तो मैदानाच्या आतनं पेशकश जरूर केला. अनिकेतच्या बॅटमधनं षटकार आलाय. 2.2 षटकाचा खेळ, त्यानंतर 36 ही धावसंख्या राफलकावर लागलेली आपण पाहतोय. चांगली बॅटिंग ती गरजेची आहे, कारण हे मैदान मोठमोठ्या धावसंख्येकरता ओळखलं जातं आणि या मैदानावरती एक मोठी धावसंख्या धावफलकावर उभी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत असेल, फॉलो थ्रू मध्ये संधी आहे. बॉलच्या खाली गोलंदाज आणि त्यानं टिपलाय झेल, संपवलाय. ज्यानं षटकार मारला त्या अनिकेतचा खेळ. विकेट पतन, खेळाडू बाद. मगाशी जो षटकार मारला होता त्या षटकाराकरता गणेश तरे, गणराज टॅटो आर्ट्स ज्यांच्या माध्यमातून प्राइज आलाय 100 रुपयाचा कॅश प्राइज. चार चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. इथे मात्र वेगवानतेचा बॉल विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडं थोडं करून रन्स त्या कुठेतरी स्टॉप करण्याचा प्रयत्न होत आहे. तोहिद जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि तोहिद अगदी चांगली गोलंदाजी सध्या त्याच्या वतीने होती. विनीत आलाय, चांगला बॉल, आणखी एक दर्जेदार बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा. अपेक्षा खूप आहेत या मॅच मधनं, मात्र त्या अपेक्षांची पूर्तता ती तेवढ्या योग्यतेने झालेली आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये. मॅच क्रमांक 6 यानंतर खेळवले जाईल आणि पुढच्या मॅच मध्ये 2 संघ मैदानात असतील. एका बाजूने शिवकृपा गादेस कोळकेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आई गावदेवी अकलोली, ज्यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच होईल. बोथ टीम कॅप्टन 4 ओव्हर नंतर टॉस करण्याकरता यायचं. अमीर शेख येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. जय आपल्या मुख्यमंचावर आहेत आणि त्यांचा सन्मान आणि सत्कार सागर पाटील यांच्या शुभस्ते आपण या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सागर पाटील यांच्या शुभस्ते करतोय. मॅच मध्ये खूप जास्त वेळ जातोय. अंपायर थोडंसं घाई करायची, मॅच कंटिन्यू सुरू ठेवायचे आहेत, कारण आपल्याला सर्वच मॅचेस 4 ओव्हरच्या खेळवायच्या आहेत. इथे मात्र पहिला बॉल अमीर शेखचा टप्पा खाल्यानंतर फिरत घेत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो इथे पाहायला मिळतोय. फिरवणारा बॉल तो ओळखणं कठीण झालं. ऑन समोरचा जो कॅमेरा आहे तो घ्यायचा आहे. मुख्यमंचावर सन्मान होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे चांगली फिल्डिंग, आणखी एक डॉट बॉल तो पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा निर्धाव आलाय. डॅशिंग अँड डायनामाइक पर्सनॅलिटी असणारे खानिवली गावचे सन्माननीय सौरभ पाटील इथे उपस्थित झालेत. सौरभजी पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक आपण अतिथी कक्षामध्ये यावं. मॅच कडे जाऊया. 2 बॉल इथे डॉटच्या स्वरूपात हाताळलेत अमीर शेखनं. त्यावेळेस मात्र आडव्या पट्ट्याचा वापर केला. तिथे अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. डबल करता प्रयत्न आहे. तिथे थांब असा कॉल केला आणि त्यानंतर तिथे विकेट सॅक्रिफाईस केली. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या 37 धावा.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश तो फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झालाय, 1 धाव फक्त धावफलकावर जोडली गेली आहे. आमिर शेख अगदी चांगली गोलंदाजी सध्या त्याच्या वतीनं होती. इथे बॅटची कडा तर नंतर फ्लाइंग स्लीपच्या जवळपास गेलाय बॉल. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 38 या आकड्यावर अगदीच रोखलं गेलंय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 धावा धावफलकावर लागल्या होत्या. मात्र त्यानंतर टीम धाकटी डहाणू त्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं तिथे रन्स त्या धावफलकावर जोडणं शक्य झालं नाही. अगदी लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज आमिर शेख सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स आल्यानंतर मॅचला तिथे रोखलं गेलंय. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं अगदी उलटा टाकला होता. रॉंग वन ज्याला आपण म्हणू शकतो. टप्पा खाल्यानंतर अचानक चेंडूनं दिशा वेगळी बदलली आणि बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. यावेळेचा बॉल ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर राहिला. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 39 39 धावा. एक मोठा फटका इथे गरजेचा आहे. येणाऱ्या शेवटच्या बॉलवर जर षटकार आला तर इथे मात्र मोठ्या फटक्याचा प्रयत्न तो फसला गेला. 39 रन धावफलकावर विजयाकरता 40 धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 40 धावा कशा पद्धतीनं धावफलकावर जोडल्या जातील चला टॉस करता यायचंय. बोट टीम कॅप्टन नेक्स्ट मॅचचे दोन्ही कर्णधार आपण टॉस करण्याकरता संपर्क साधायचा. नाणेफेक केली जाईल. चला लवकरात लवकर मॅच सुरू करा. सलामीचे बॅटर्स ते मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला शिवकृपा कॅप्टन आपण टॉस करण्याकरता लगेचच संपर्क साधायचा. शिवकृपा टीमचे कॅप्टन चला मॅच कडे आपण वळतोय. सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये आली आहे. अमीर दाफेदार ओपन करण्याकरता मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर एक दर्जेदार फलंदाज, एक जुना जाणता टेनिस बॉल क्रिकेट मधला कलाकार ज्यानं
विनर स्पोर्ट्स या नालासोपारा या टीम कडनं खेळताना अगदी दर्जेदार इनिंग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं पेशकश केल्या. तो उबेद खान अर्थात मुन्ना जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. करण आलाय. करण अंबिरे पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर ऑफ्टमन अतिरिक्त बाहेर राहिलाय. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केले. धावसंख्या जर आपण पाहिली तर 0 1 या आकड्यावर 1 ही धावसंख्या राफल कव्हर आहे. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना गोलंदाज करण अंबिरे समोर अमीर दाफेदार उभा आहे. इथे अमीर दाफेदार बॉलला उडवतोय उंच हवेतनं आणि पाठवून देतोय सीमा रेषा पार. अमीर दाफेदारच्या बॅटमधनं षटकार 6. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. 1 विकेट ती संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. खूप जास्त उशीर होतोय. प्रत्येक मॅच नंतर प्रत्येक विकेट नंतर खूप जास्त वेळ घालवला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिपेन शिवकृपा कॅप्टन आपण लगेचच जॉईंट व्हायचंय आणि जय तिथे अकलोली संघाचे कॅप्टन ते जॉईन झाले. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज करण ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अगदी योग्य गोलंदाजी केली. एक षटकार जरी त्यानं खाल्ला असला तरी त्यानंतर कमबॅक ते आपल्याला त्याच्या वतीनं पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल त्यालाही उडवलंय. ओव्हर पिच होता आणि ओव्हर पिच बॉल सरळ मैदानाच्या बाहेर षटकार. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे दिशा दिली गेली. डायरेक्ट हिट जर लागली असती तर इथे उबेद खानला डायमंड डक वर माघारी परतवता आलं असतं. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 14-14 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 14 धावा या राफल कावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरच्या मॅच मध्ये अकलोली संघ जिथे नाणेफेक चा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज करण थोडासा महागडा ठरलाय. कारण मॅच मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर 40चं टार्गेट आहे आणि 40चा पाठलाग करत असताना
अगदी योग्य त्याची सुरुवात ती आपल्याला पाहायला मिळाली. या प्रत्येक फलंदाजाच्या बॅटमधनं एक षटकार तो पाहायला मिळालाय. इथे वाईट यॉर्कर, एक चांगला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये नेला, एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ, त्यानंतर धाफलकावर धावसंख्या 14. उबेद खान मुन्ना जो सध्या स्ट्रायकर एंड कडे आहे. समोर विरोधामध्ये करण अंबिरे ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. आपल्या षटकातील पुढचा बॉल, चांगला बॉल आणखी एकदा पाहायला मिळालाय. तिथे विकेट कीपर चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. एक धाव तिथे धाफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं ओव्हर ती इथे समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त. एकेरीज मॅन्डेटरी पॉवर प्ले नंतर धाफलकावर धावसंख्या इथे 15 धावा. एक विकेटच्या पतनानंतर अमीर दाफेदार त्याची विकेट मिळाली आणि त्यानंतर धाफलकावर 15 रन्स आहेत. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस आयुष ज्याला ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केले गेले. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात. अगदी चांगली सुरुवात ती पाहायला मिळाली. एका बाजूनं कैलास तरे यांच्या माध्यमातून मैदानातून उतरलेला वेदांत 11 धाकटी डहाणू आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम रॉयल स्टनर मीरा रोड या 2 टीम मध्ये ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 15 धावा या धाफलकावर आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्ती एखेरीस. आयुष आपल्या षटकातील पहिला बॉल. इथे मात्र बॅटची कडा फ्लाइंग स्लीप मध्ये गेलाय. फिल्डिंग मध्ये थोडीशी खराबी होती. मात्र 1 रन जी धाफलकावर जोडली जाईल. या एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 16 या आकड्यावर. अशी शिंदे इथे येतात. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज आयुष बघूया कशा पद्धतीने कामगिरी इथे त्याच्या वतीने साकारली जाईल. कुठल्या टप्प्यावरची गोलंदाजी इथे त्याच्या वतीने केली जाईल. समोर डावकुऱ्या हाताने फलंदाजी करणारा दीपेन ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. इथे मात्र चांगला फटका बॉल जोपर्यंत इथे फील्ड केला गेलाय. 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 17 वर शांत ठेवावं लागेल. जेवढं जास्त शांत ठेवलं तेवढा फायदा मिळू शकतो. इथे टीम वेदांत 11 धाकटी डहाणूला चांगली गोलंदाजी या मॅचची खरं तर गरज आहे. कारण टीम सध्या अडचणीमध्ये आहे. 2 ओव्हरमध्ये 30 बनल्या आणि त्यानंतरच्या 12 बॉलमध्ये फक्त 10 बनल्या. त्याचाच फायदा मिळाला इथे रॉयल स्टनरला. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न तो धोकादायक असू शकतो आणि त्यामुळे तिथे नाकारलं. 1च रनवर समाधान मानलं गेलंय. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जाऊन पोचते येते 18 वर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 3 बॉल नंतर 18 रन्स या धाफलकावर लागलेले आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो या ओव्हर मधला शिल्लक आहे. आयुष जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन ते नाहीये. निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी होती आयुषकडनं. टीम करता कमबॅक करून देणं ते गरजेचं आहे आणि ते करून देत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ तो समाप्त. एखेरीस धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा या धाफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र खेचून मारलंय मिड विकेटच्या दिशेनं आणि बॉल पहिल्या टप्प्याखेरीज सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे रन्स मिळतील 4.
थँक्यू. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन आयुष सज्ज होतं. इथे लोवर फुल टॉस होता आणि त्याला फुल टॉल वसूललाय, फेकून दिलंय. व्हीआयपी डाईसला सलामी देण्याकरता सीमा रेषा पार षटकार. दोन ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर विजयाकरता 12 धावसंख्येची गरज आहे आणि इथनं येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. नेक्स्ट मॅच बोथ टीम रेडी राहायचंय. खूप जास्त उशीर केला तर मग षटकांमध्ये कपात केली जाईल, या गोष्टीची नोंद ठेवा. मॅच लवकरात लवकर जर खेळल्या तर मॅच कंप्लीट होतील. 12 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कल्पेश आलाय. बघूया इथे तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. समोर मुन्ना तो स्ट्रायकर इन कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज कल्पेश कडनं मुन्ना करता. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि विकेट इथे फलंदाज बाद. OUT आउट. नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. विकेटचं पतन होतंय, खेळाडू बाद. ओव्हर नंबर 3 ती सध्या प्रगती पथावर आहे आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर इथे विकेट येते. माघारी परतावं लागतंय बॅटरला. नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जुनेद जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येतोय. दीपेन आणि जुनेद असे दोन खेळाडू आता मैदानामध्ये असतील. जुनेद आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल तिथे लेगबाईचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोचते येते. 29 या आकड्यावर 29 ही धावसंख्या धावफलकावर आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ तो सुरू आहे. एक विकेट या ओव्हरमध्ये मिळवली. एक धाव खर्च केली आहे कारण अगदीच कमी टोटल उरली आहे. त्याबरोबर लढावं लागणार आहे. लढावं तर लागणार आहे कारण एवढा दूरचा प्रवास करत आपण इथपर्यंत आलात. संघमालकाने आपल्यावर जो विश्वास दर्शवलाय तो सार्थ ठरवण्याकरता तुम्हाला चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवणं गरजेचं आहे. धाकटी डहाणू संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. या अडचणींवर मात करावी लागेल कारण येणारे 11 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. 29 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र हा हाय अँड हँडसम दर्जेदार फटका दूर सीमा रेषा पार षटकार.
यावेळेस मात्र तिथे जर आपण पाहिलं तर निर्धाव बॉल. धावसंख्या 35 आहे विजयाकरता. इथनं 5 धावसंख्येची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हाही बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली आहे. कॅच कॅरी केला जाईल. विकेट मिळेल. खेळाडू बाद. विजय करता जर आपण पाहिलं तर 5 धावसंख्येची गरज आहे. येणारे 7 बॉल ते इथनं शिल्लक आहेत. गोलंदाजच्या ट्रॅकपणे गोलंदाज कल्पेश आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना चांगला बॉल इथे टर्न केला, फिरवला, फ्लाईट दिली होती. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. येणारे शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 5 धावा त्या विजयाकरता गरजेच्या आहेत. मॅचला याआधी खूप चांगली फलंदाजी करताना आपल्या बाजूने जरूर खेचलंय. मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे जो 6 मध्ये 5 धावाही डिफेंड होऊ शकतात. थँक्यू 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 थँक्यू. चला लवकरात लवकर मॅच सुरू करा. खूप जास्त वेळ दवडला जातोय. एवढा जास्त वेळ दवडला तर आजच्या दिवसाच्या मॅचेस कंप्लीट नाही होणार आणि एवढ्या दुरून तुम्ही परत उद्या क्वालिफायची मॅच खेळायला येणार नाही. आज एक टीम क्वालिफाय करायचीच आहे. त्यामुळे थोडासा गेम स्पीडअप ठेवा. आम्ही 4 ओव्हरच्या मॅचेस खेळवतोय याकरता यानंतरच्या मॅचेस खेळवतोय की तुम्हाला चांगला खेळ दाखवता यावा. जर जास्त वेळ दवडला तर मग त्या खेळवणं शक्य नाही. 6 बॉल विजयाकरता 5 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज हार्दिक आलाय. इथे मात्र फटका चांगला आहे आणि बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. थँक्यू 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 थँक्यू. टाका टाका पुढचा बॉल टाका. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. इथे मात्र हा फटका योग्य तऱ्हेने खेळलाय आणि तिथे एक सिंगल ती कंप्लीट केली. इथे विजयी होती टीम रॉयल स्टनर मीरा रोड. या टीमला विजयाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच दिवेन